नमस्कार मित्रांनो, मी शेखर वानखेडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेखर वानखेडेमध्ये। मित्रांनो, स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याबाबतीत नवीन GR आलेला आहे। प्रस्तावना अशी होती की जुन्या शिधापत्रिका हाताळण्यास अवघड व कागदी असल्याने रेशन कार्ड फाटण्याचे किंवा खराब होण्याचे प्रमाण जास्त आहे। तरी राज्यातील नागरिकांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच सर्व शिधापत्रिका धारकांना नवीन QR कोड स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याचे दिनांक 12/8/2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले होते। सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय अन्न योजना व प्रायोरिटी हाऊसहोल्ड योजना व शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याकरिता येणाऱ्या अंदाजित रुपये 48 कोटी एवढ्या खर्चास शासन निर्णय दिनांक 11/2/2026 अन्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। राज्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय अन्न योजना व प्रायोरिटी हाऊसहोल्ड व APL शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना स्मार्ट शिधापत्रिका वितरित करण्यासंदर्भात निविदा प्रक्रियेअंती प्रति स्मार्ट शिधापत्रिका रुपये 30.47 रुपये दर प्राप्त झाला आहे। राज्य प्रशासनिक विभाग खरेदी समितीच्या बैठकीमध्ये दिलेल्या मान्यतेस अनुसरून अंदाजित 1,70,00,000 स्मार्ट शिधापत्रिकांकरिता येणाऱ्या रुपये 51,79,90,000 करांसह एवढ्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, आता आपल्याला लवकरच QR कोड असलेली शिधापत्रिका मिळणार आहे। ह्या GR ची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। हा GR तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही घर बसल्यास राशन कार्ड कसे बनवू शकतात ह्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ते क्लिक करून तुम्ही व्हिडिओ नक्की बघू शकतात। मित्रांनो, हा असा स्मार्ट शिधापत्रिकाचा GR होता। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या ह्या GR च्या बाबतीत काय मत आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। धन्यवाद मित्रांनो।